जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या आरजी क्रिएशन चॅनलवर। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात। तर आज आपण ट्रेंडिंग साऊंडवर आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला भावांनो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ही ऑन करायची आहे, कारण आमच्या असेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, जराही वेळ नाही घालवता आपण प्रीव्यू पाहून घेऊया। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। याला आमची मैत्री एक मरण ना तवा संपत। मित्रांनो, आपला प्रिव्ह्यू कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्या प्रोजेक्टचे प्रेझेंट लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि आपल्या चॅनलचे ऑल मटेरियल आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर दिलेले आहे। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आलाड मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। नंतर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो तुम्हाला आहे ना या 4.6 या रेशोपासून आपल्याला ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, हा फोटो मी ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर मित्रांनो, हा फोटो तुम्हाला शेवटपर्यंत खेचायचा आहे। नंतर तुम्हाला जे पहिले फोटो आहेत त्या ग्रुपवर क्लिक करून कलर अँड फिल ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला येथून तुम्ही मागील फोटो ही ॲड करू शकता। आणि पुढले फोटो आपल्याला स्प्लिट मारायचे आहेत। अशा पद्धतीने मी मारत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सगळे फोटो स्प्लिट मारून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व फोटो तुम्हाला स्प्लिट मारायचे आहेत। स्प्लिट मारल्यानंतर मित्रांनो, तुमचे जे सॉन्ग आहे ते तुम्हाला ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, सॉन्ग ॲड केलेले आहे अशा पद्धतीने। आणि पहिले आपले जे टेम्पलेट आहे ते डिलीट मारायचे आहे आणि सर्व फोटो अशा पद्धतीने मला दिसून येतील। तर सगळ्यात पहिल्यांदा शेक इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचे आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे आणि पहिला जो छोटावाला इफेक्ट आहे तो आपल्याला तिथनं कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला पहिला जो फोटो आपला आहे तेच पेजमधला तो इथून पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोला। नंतर कॉपी करायचा आहे, बॅक घ्यायचा आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि बिटमार्कमध्ये जाऊन तुम्हाला दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। नंतर तिसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। नंतर चौथा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि बिटमार्कमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट चौथ्या फोटोला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर अशा काही पद्धतीने तुम्हाला दिसून येईल। नंतर पाचवा फोटो आपल्याला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। 1 2 3 4 पाचवा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर बिटमार्कमध्ये जाऊन तुम्हाला या पाचव्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि शेवटच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, पहिल्यांदा जी आपली ती मैत्रीवाली PNG ती तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सेट करून घ्यायची आहे। ती PNG शेवटपर्यंत खेचायची आहे आणि इथून ती PNG इथं आपण ॲड करायची आहे। तर मी या पद्धतीने इथे ठेवत आहे, तुम्ही कुठे पण ठेवू शकता। नंतर बॅक घ्यायची आहे आणि HDR इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। दोन्ही पण कॉपी HDR इफेक्ट केल्यानंतर बिटमार्कमध्ये जाऊन ते HDR इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यावर सिलेक्ट करून ते HDR इफेक्ट आपल्याला लास्टपर्यंत खेचायचे आहेत। तर एवढ्या नंतर आपला व्हिडिओ 100% झालेला आहे। तर तुमच्या क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा।